वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 7वीचा 16वा लेसन कोळीण. तर या लेसनचे 3 पार्ट आपण पाहिलेले आहे. आज आपण 4था पार्ट शिकणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला आमच्या चॅनेलची हेल्प होत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका. तर कोळीण हा लेसन लिहिला आहे मारुती चितमपल्ली यांनी. या लेसनच्या 3 पार्टमध्ये आपण काय पाहिलं ते मी आधी थोडक्यात सांगते. तर या लेसनमध्ये आपण काय पाहतो की मारुती चितमपल्ली हे डोंगरावरती गेले तर एका कोळिणीच्या शोधात गेलेत. त्यांना एका कोळिणीचं छोटंसं बीळ म्हणजेच कोळिणीचं घर सापडतं. आता त्यांना काय करायचं असतं तर रात्रीच्या वेळी जेव्हा कोळीण शिकार पकडते तेव्हा त्यावेळीचं छायाचित्र म्हणजे फोटो त्यांना टिपायचा असतो. म्हणून ते काय करतात, पुन्हा जातात आणि सायंकाळी कॅमेरा वगैरे घेऊन पुन्हा त्या डोंगरावरती येतात. आता खून केलेल्या त्या जागेवरती ते एकाग्रतेने पाहत असतात. त्यांना माहिती असतं की या बिळाच्या आतमध्ये कोळीण आहे आणि त्या कोळिणीचं बीळ कसं असतं तर रेखीव तिने विणलेलं असं हे बीळ असतं. त्याला एक दारसुद्धा असतं जे काय होतं तर घट्ट बंद होतं. आता कोळीण त्या बिळाच्या बाहेर येत नाही, कारण ती बाहेर आली आणि दार घट्ट बंद राहिलं तर तिला तिचं घर पुन्हा मिळणार नाही, तिला घरात जाता येणार नाही आणि बाहेर डोंगरावरती गवतात राहिल्यामुळे तिची शिकार होईल या भीतीने ती बिळाच्या बाहेर येत नाही. तर तिच्या बिळापाशी जेव्हा एखादी शिकार येते तर त्या शिकारीला ती त्या बिळामधूनच त्याच्यावर झडप घालते आणि शिकार करते. तर हे दृश्य लेखकाला पाहायचं असतं. याची 1-2 तास लेखक वाट पाहत बसतो. वारा सुटलेला असतो, पाऊस येत असतो, तरीसुद्धा लेखक त्या छोट्याशा जगात हरवलेला असतो. आता एक सोबग म्हणजे एक कीटक काय होतो तर लेखकाला आलेला दिसतो आणि तो कुठे चाललेला असतो तर कोळिणीच्या बिळाच्याच दिशेने चाललेला असतो. आता नक्कीच या सोबगची शिकार होईल म्हणून लेखकाला त्या सोबगवर दया येते. तरीसुद्धा ते तसंच पाहत राहतात, कारण त्यांना त्या शिकारीचं चित्र काढायचं होतं, म्हणजे थोडक्यात छायाचित्र काढायचं होतं, फोटो काढायचा होता. मग जेव्हा सोबग त्याच्या कोळिणीच्या बिळापाशी येतं तेव्हा कोळीण काय करते तर एक पाय बिळात ठेवून त्या कीटकावर झडप घालते आणि त्या कीटकाला क्षणार्धात ती त्या बिळाच्या आतमध्ये घेऊन जाते आणि दार बंद होतं. तिचं जे बिळाचं दार असतं ना मातीचं ते बंद होतं. तर हे एवढ्या क्षणार्धात अचानकपणे होतं की लेखकाला फोटोसुद्धा काढता येत नाही आणि लेखक विलक्षण आश्चर्यचकित होतो की कोळिणीने क्षणार्धात शिकार केली आणि लगेच ती गायब झाली. आता पुढे, मला या घटनेची अपेक्षा पण होती, परंतु कोळिणीच्या अकस्मात दिसण्यानं आश्चर्यचकित झालो. आता लेखक काय म्हणतात की मला या घटनेची अपेक्षा होती, मला माहिती होतं की त्या सोबगला काही कोळीण सोडणार नाही, परंतु कोळीण अकस्मात म्हणजे अचानक दिसल्याने मी आश्चर्यचकित झालो. हे सारं पाहत असताना बाहेरच्या जगाचा मला विसर पडला. तर ही कोळिणीची ही शिकार पाहताना लेखकाला बाकी सगळ्या गोष्टींचा विसर पडला होता. गवताळ डोंगरावरच्या त्या वीतभर जागी माझं लक्ष केंद्रित झालं होतं. तर गवताळ डोंगरावरची ती वीतभर जागा म्हणजे कोणती जागा तर कोळिणीचं घर असलेली ती छोटीशी जागा, त्याच्यामध्येच लेखकाचं लक्ष केंद्रित झालं होतं. गार वाऱ्याची झुळूक लागली. वाटलं आता पुन्हा पाऊस येणार. मी पार गारठून शहरातील दिव्यांच्या प्रकाशाकडे पाहत होतो. आता पुन्हा लेखकाला गार वाऱ्याची झुळूक लागते आणि लेखकाला वाटतं की आता पुन्हा पाऊस येईल आणि गारठलेले लेखक कुठे पाहतात तर शहरातील दिव्यांच्या प्रकाशाकडे पाहतात. नंतर कोळिणीची घरटी असलेल्या जमिनीची 1 डझनभर ढेकं मी माझ्या स्टुडिओत आणली. खोलीच्या मध्यभागी असलेल्या टेबलावर ठेवली. आता लेखक रोज रात्री तर जाऊन कोळिणीच्या शिकारीचं छायाचित्र नाही काढू शकत, म्हणून लेखक काय करतात तर कोळिणीची घरटी म्हणजे कोळिणीचं जे बीळ ज्या मातीमध्ये होतं तर अशा मातीची 1 डझनभर म्हणजे 12 ढेकं
लेखकाने स्टुडिओमध्ये आणले. आता स्टुडिओ म्हणजे काय, तर जिथे त्यांची ते फोटो वगैरे काढतात, छायाचित्र टिपतात, तर अशा स्टुडिओमध्ये आणली. आणि स्टुडिओच्या खोलीच्या मध्यभागी एका टेबलावर त्यांनी ती ढेकळं ठेवली. त्यावर रात्रंदिवस प्रकाशाचा झोत टाकला. अंधाराचा पडदा सोडून कोळीनीला आपलं भक्ष्य उजेडात घेण्याची सवय लागावी म्हणून मी प्रयत्न करत होतो. आता लेखक काय करतात, तर रात्रंदिवस प्रकाश त्या ढेकळांवरती टाकतात. तर कशासाठी टाकतात, कारण कोळीनीला कशाची सवय आहे, तर अंधारात शिकार पकडायची सवय आहे. पण कोळीनीनं काय करावं, तर उजेडातसुद्धा शिकार करावी. उजेडात तिने एखादा कीटक पकडावा आणि त्या शिकारीचं चित्र, रंगीत चित्र लेखकाला काढता यावं म्हणून लेखक हा प्रयत्न करतात की नेहमी प्रकाश त्या ढेकळांवर सोडतात. आता प्रकाश असला तरीसुद्धा कधी ना कधी कोळीन बाहेर येऊन शिकार करेल असं लेखकाला वाटतं, म्हणून ते काय करतात, तर उजेडामध्ये प्रकाशामध्ये त्या कोळीनीला शिकार करण्याची ते सवय लावतात. याची आवश्यकता होती, नाहीतर तिचं रंगीत फिल्मला चित्रण करता आलं नसतं. आता अंधारामध्ये जेव्हा ती शिकार करते तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट असा फोटो आला असता, पण लेखकाला रंगीत चित्रण हवं होतं, म्हणजे कलरफुल. त्याच्यामुळे लेखक काय करतात, तर उजेडामध्ये तिने शिकार करावी यासाठी प्रयत्न करत होते. अगदी क्षुद्र कीटकांच्या जगातही व्यक्तिनुसार प्रकृतीतही बदल होत असल्याचं पाहून प्रभावित झालो. आता लेखकाला कशाने प्रभावित झाले लेखक, तर लेखक पाहतात की एवढी छोटीशी क्षुद्र कीटक म्हणजे एवढी छोटीशी कोळीन आहे, पण तिला कसं कळतं की अंधारातच शिकार करायची आहे, तर आता प्रकाशात मी बाहेर नाही येणार, हे सगळं कसं कळतं तिला. बुद्धिशून्य अथवा मेंदूची कसलीही यंत्रणा नसलेल्या कोळीनीच्या व्यक्तिमत्वात खूप फरक असल्याचं दिसून आलं. आता लेखक काय म्हणतात, तर बुद्धिशून्य म्हणजे तिला कसलीही बुद्धी नाही आहे, तिच्या शरीरामध्ये मेंदूची कसलीही यंत्रणा नाही आहे, म्हणजे तिला अजिबात बुद्धी नाही आहे, तरीसुद्धा तिचं व्यक्तिमत्व माणसापेक्षा खूप वेगळं आहे, तरीसुद्धा ती काय करते, तर शिकार करते. तिला कसं कळतं पहा, की आपण बिळाच्या बाहेर गेलो तर आपण काय होईल, आपल्या घराला पाळदी होईल, आपल्याला काय होईल, तर आपल्याला घर आपलं पुन्हा मिळणार नाही आणि आपली शिकार होईल, या विचाराने ती बिळामध्ये एकच पाय ठेवून कशी शिकार करते. तर हे बुद्धी नसूनसुद्धा किती कौतुकाचं आहे असं लेखकाला वाटतं. डझनभर कोळीनीपैकी कित्येकींनी अन्नाचा पुरवठा करण्याच्या कुठल्याही पद्धतीचा अवलंब करण्याचं अजिबात नाकारलं. म्हणजे डझनभर कोळीन, आता लेखकाने जे डझनभर ढेकळं आणली होती, तर डझन म्हणजे किती, तर जवळजवळ 12 कोळीन त्याच्यामध्ये असतील. तर त्याच्यातल्या कित्येक म्हणजे खूप अशा कोळीन होत्या ज्यांनी शिकारच करायची नाही असं ठरवलं. तर असं का ठरवलं, कारण त्यांना अंधारच मिळत नव्हता आणि अंधारात शिकार करायची त्यांना सवय होती. म्हणून त्या कोळीनी कसलंही अन्न खात नव्हत्या आणि ते कसलीही शिकार करत नव्हत्या. त्यांनी अक्षरशः स्वतःला कोंडून घेतलं, आपली दारं आतून जाळी विणून बंद केली. ही ताटी त्यांनी पुन्हा कधीही उघडली नाही, जणू काही त्यांनी समाधीच घेतली. तर ज्या कोळीनी शिकारच करत नव्हत्या, उजेडात येतच नव्हत्या, तर अशा कोळीनींनी स्वतःला कोंडून घेतल्यासारखं झालं होतं. त्यांनी त्यांच्या बिळाची दारं अशा प्रकारे बंद केली होती, जणू काही जाळी विणून ती बंद केलीत. आणि त्यांची ताटी म्हणजे काय, तर त्यांचे जे दार आहेत ते त्यांनी कधीही उघडली नाही. अशा प्रकारे त्यांनी आपल्याला बंद करून घेतलं, जणू काही कोणी समाधी घेतं तसं. तर समाधी घेणं म्हणजे काय, तर स्वतःला बंदिस्त करून घेणं, अजिबात बाहेर न येणं आणि तिथेच त्यांचा मृत्यू होतो, तर त्याला म्हणतात समाधी घेणं. काही जणी जगण्या इतपत क्वचितच खात. सावजाला पकडण्याच्या नाट्याचं चित्रण मला कॅमेरानं कधीच करता आलं नाही. तर 12 पैकी काहींनी स्वतःला बंद करून घेतलं, त्यांनी काही खाल्लं नाही. तर आता त्या सोडून बाकीच्या ज्या कोळीन होत्या, तर त्यातल्या काही कोळीन कशा होत्या, तर त्या क्वचित खात म्हणजे काय, तर कधीतरीच त्या बाहेर यायच्या आणि शिकार करून खाऊन टाकायच्या. तर त्यावेळी लेखकाला अजिबात त्यांचं चित्रण करता आलं नाही, त्यांना कॅमेऱ्याने फोटो काढता आला नाही. एका कोळीनीनं आपल्या घरट्याचा त्याग केला, कदाचित ती हिरव्या कुरणाच्या शोधात गेली असावी.
तर त्यापैकी एका कोळीनीने काय केला, स्वतःच्या घरट्याचा म्हणजे मातीपासून जे बनवलेलं स्वतःचं घर असतं ना, त्याचा त्याग केला. त्या घरातून ती बाहेर निघाली. तर कशासाठी निघाली? हिरवं कुरण म्हणजे हिरव्या गवताच्या शोधात ती बाहेर निघाली. कारण आता या ज्या कोळीनी होत्या त्यांना माहिती नव्हतं आपण कुठे आहे. त्यांना एवढंच माहीत होतं की मातीच्या आपल्या बिळाच्या बाहेर आल्यावरती आपल्याला हिरवं कुरण दिसेल, म्हणून ती बाहेर येते. चमत्कारिक अशा सतत प्रकाशाच्या झोतात राहण्यापेक्षा बाहेरच्या धोकादायक जगात जगण्याचं तिनं स्वीकारलं. आता त्यांच्यासाठी चमत्कार असणाऱ्या सतत प्रकाशात राहण्यापेक्षा तिने काय ठरवलं, तर आपण बाहेर हिरव्या कुरणात जाऊ आणि तिथे आपली शिकार झाली तरी चालेल, पण अशा प्रकाशात मी राहणार नाही, असं तिने ठरवलं असेल. नंतर काही आठवड्यांनी निसत्व आणि सुकलेल्या अवस्थेत ती खोलीच्या एका कोपऱ्यात सापडली. पण त्या कोळीनीला काही त्या रूमच्या बाहेर जाता आलं नाही आणि त्या खोलीच्या कोपऱ्यात निसत्व म्हणजे तिच्या शरीरात काही ताकदच नव्हती, सुकलेल्या म्हणजे तिने काही खाल्लंच नव्हतं आणि प्रकाशात तिला राहायची सवय नव्हती, त्याच्यामुळे ती एवढी सुकून गेली होती. अशा अवस्थेत ती काय झाली, तर एका कोपऱ्यात लेखकाला सापडली. फिल्मच्या 2 डब्यांमध्ये सरपटत जाऊन तिनं त्या जागेत तंतूनं आपलं घरटं बांधण्याचा प्रयत्न केला होता. आता फिल्मच्या 2 डब्यांमध्ये आता तुम्ही घरात पाहता की घरात जास्त दिवस कोण नसेल तर आल्यावर आपल्याला जाळी झालेली दिसतात. तर ती जी जाळी असतात त्याच्यामध्ये आपल्याला कोळी किंवा कोळीण दिसतात, बरोबर. तर त्या काय करतात, तर त्या एकतर स्वतःच्या लाळेपासूनसुद्धा ते जाळं विणतात किंवा धुळीपासूनसुद्धा त्यांनी ते जाळं विणलेलं असतं. तर असंच एक जाळं या कोळीनीनं विणलं आणि त्याच्यामध्ये ती राहू लागली. त्या डझनभर कोळीनींपैकी फक्त एकीनं माझ्या आवश्यकतेप्रमाणे स्वतःला जमवून घेतलं. माझ्या चित्रपटाची जणू ती तारका बनली. तर त्या एवढ्या डझनभर कोळीनी होत्या, त्याच्यातली एकच कोळींनी काय केलं, तर माझ्या मनाप्रमाणे केलं. मला ज्याची गरज होती तसंच ती वागली आणि ती माझ्या चित्रपटाची म्हणजे काय, तर मला जे चित्र काढायचं होतं, मला जे छायाचित्र टिपायचं होतं, चित्रण करायचं होतं ना, तर त्या चित्रणातली ती तारका म्हणजे जसे स्टार्स असतात ना, एखाद्या मूवीमध्ये एखादा स्टार असतो, तसं ती माझ्या चित्रपटाची तारका बनली. मी डोंगरात पाहिलेल्या दृश्याची पुनरावृत्ती तिला खुणावताच मोठ्या चमत्कारिकरित्या माझ्या कॅमेऱ्यासमोर ती करून दाखवी. तर आता डोंगरात पाहिलेलं दृश्य म्हणजे कोणतं दृश्य, तर कोळीण सावज पकडते म्हणजे शिकार करते. हे दृश्य जेव्हा लेखक त्या कोळीनीसमोर एखादी शिकार टाकायचे तर ती बघायची नाही की अंधारे प्रकाशे काहीही नाही, ती फक्त ते सावज पकडायची, शिकार करायची. तर हे सेम दृश्य लेखकाने तिच्यासमोर शिकार टाकल्या ती करायची आणि कॅमेरासमोर ती करून दाखवायची. त्याच्यामुळे लेखकाने काय केलं, तर त्याचं चित्रण केलं म्हणजे त्याचा फोटो काढला. प्रतीक्षा आणि तिची अकस्मात झडप अशी मी पूर्वी पाहिली होती तशी ती करी. प्रतीक्षा म्हणजे काय, तर जरी ती तिच्या बिळात किंवा तिने तंतूने विणलेल्या जाळ्यात राहत असली तरीसुद्धा कीटक तिच्यापर्यंत येईपर्यंत ती प्रतीक्षा म्हणजे वाट पाहायची. आणि अकस्मात झडप म्हणजे कीटकाला न कळता ती अचानकपणे त्याच्यावर कशी झडप घ्यायची. तर हे दृश्य जसं लेखकाने पहिलं डोंगरावर पाहिलं होतं तर सेम तसंच ती करून दाखवायची. म्हणजेच काय म्हणतात लेखक, की ही माझी तारका आहे, ही माझ्या चित्रातली, माझ्या पूर्ण चित्रपटातली ही काय आहे, तारका आहे. कारण हिने एकटीनेच मला जे शिकारीचं चित्रण हवं होतं ते मला करून दाखवलं. म्हणजे आता लेखकाला काय झालं आहे, तर त्यांचं जे ध्येय होतं, त्यांना एक फोटो काढायचा होता, रंगीत फोटो काढायचा होता. कशाचा, तर कोळीण जेव्हा सावज पकडते म्हणजेच शिकार करते त्यावेळीचा फोटो काढायचा होता. तर लेखकाची ही इच्छा पूर्ण झाली आणि ही जी एक कोळीण आहे ती काय झाली, तर प्रकाशातसुद्धा शिकार करायला शिकली. सोबगला ती अगदी सहज पकडे, माझं त्यामुळे समाधान होईना. वाटे की काहीतरी रोमहर्षक घटना घडायला हवी. आता लेखक काय म्हणतात, की ते सोबग त्या रूमच्या बाहेर कुठं जाऊ शकत नव्हतं आणि प्रकाशात
असल्यामुळे ती काय करायची, तो थोडीशी बाहेर यायची. आता तिला आपलं घर बंद होईल, दार बंद होईल याचं टेन्शनसुद्धा नव्हतं. त्यामुळे ती सहजपणे एकदम इझिली त्या सोबगला म्हणजे कीटकाला पकडायची आणि त्यामुळे लेखकाचं समाधान होत नव्हतं. जसं की डोंगरावरती त्यांनी पाहिलं होतं ते दृश्य खूप भयानक होतं. तो सोबग तिला सापडेल की नाही याची थोडीशी काळजी होती. ती खूप वाट पाहत होती. तर त्या क्षणात प्रतीक्षा होती, भयानकपणा होता, तिचं अचानक झडप घालणं होतं. पण आता काय होतं आहे, तर ती तिच्या बिळात नाही आहे, तिची प्रतीक्षा करणं हे जास्त दिसत नाही आहे आणि तिला शिकार एकदम सहजपणे मिळते आहे. तर याच्यामध्ये काहीही इंटरेस्टिंग नाही आहे असं लेखकाला वाटत होतं. तर काहीतरी रोमहर्षक म्हणजे काय, तर आपल्या मनाला आनंद देणारं, थोडंसं इंटरेस्टिंग असं काहीतरी असावं असं लेखकाला वाटतं. फाशाच्या दारावरच्या कोळीणीशी एका काळ्या कोळीणीनं अजिबात संघर्ष केला नाही. आता ही जी कोळीण होती, तर फाशाच्या दारावरच्या कोळीणीशी म्हणजे काय, तर दारावरच्या कोळीण होती ना एक. आता ही जी काळी कोळीण होती ती कुठून आणली होती, डोंगरामधून. आणि दुसरी एक कोळीण होती तर ती अशीच घरात जाळं विणून राहणारी होती. तर त्या कोळीणीशी या ज्या डोंगरातल्या काळ्या कोळीणीनं अजिबात संघर्ष केला नाही, म्हणजे दोघी अजिबात भांडल्या नाहीत. सोबग जसं नाहीसं होई तशीच एखादी जादूची कांडी फिरावी तशी ती नाहीशी होई. तर सोबग जसं नाहीसं होई म्हणजे काय, कीटक नाहीसा झाला, कीटक दिसत नाही आहे. तर या कोळीणीसुद्धा काय व्हायच्या, तर तिथून गायब व्हायच्या. त्या कुठं गेल्या काही समजत नव्हतं. पहिल्यांदा ज्यावेळी काळ्या कोळीणीला तिनं छिद्रात खेचलं तेव्हा पाहण्यात काही चूक तर झाली नसेल ना असं वाटलं. आता जी कोळीण होती त्या रूममधली, तर त्या रूममधल्या त्या कोळीणीनं त्या काळ्या कोळीणीला एका छिद्रात म्हणजे बिळात खेचलं आणि लेखकाला वाटलं की माझ्या पाहण्यात तर चूक झाली नाही ना, कारण ही काळी कोळीण जी आहे ती खूप डेंजरस आहे असं लेखकाला वाटायचं. माझी थोडीफार अपेक्षा होती की दार ढकलून धुळीचे हात झाडत माझ्या तारकेला झोडपून ती बाहेर येईल. तर लेखकाची अपेक्षा काय होती, तर जी कोळीण आहे ना ती काय करेल, तर माझी तारका म्हणजे कोण, तर ती डोंगरामधून आणलेली ती काळी कोळीण आहे, तिला ती काय करेल, त्या बिळामध्येच संपवून टाकेल आणि धुळीचे हात झटकत जसं माणूस बाहेर येतो ना तसं ती बिळातून बाहेर येईल. म्हणजे या दोघींच्या लढाईमध्ये कोण जिंकेल, तर ती साधी कोळीण आहे ती जिंकेल असं लेखकाला वाटतं. परंतु दुसऱ्या दिवशी तिथं सुरकुतलेलं काळं कलेवरच मला पाहायला मिळालं. माझ्या नटीनं तिला पार शोषून टाकलं होतं. आता दुसऱ्या दिवशी काय पाहायला मिळालं, सुरकुतलेलं काळं कलेवरच म्हणजे वरचं जे केसांसारखं ते त्वचा असते कोळीणीची, तर ती पाहायला मिळाली. लेखकाच्या काय लक्षात आलं की माझ्या नटीनं म्हणजे कोणी, तर ती जी तारका होती ना काळी कोळीण, तर तिने काय केलं आहे, ती जी दुसरी कोळीण होती तिला पार शोषून टाकलं. म्हणजे काय, तर तिला थोडक्यात संपवलं. म्हणजे इथं उलटं झालं. लेखकाला वाटलं की काळी कोळीण संपेल, पण काळ्या कोळीणीनं त्या दुसऱ्या कोळीणला हरवलं. मला हवं होतं की माझ्या कोळीण तारकेला सावध सहजपणे छिद्रात ओढून नेता येऊ नये. कॅमेऱ्यानं तिची चांगली दृश्य टिपायची होती. ज्यावेळी सावज पकडायचं त्याचवेळी ती जमिनीवर येईल, तेव्हाच तिचं निरीक्षण करायला मिळेल. हे दृश्य एखाद्या विजेच्या गतीनं नाहीसं होईल. आता लेखक काय म्हणतात की माझी तारका म्हणजे ती काळी कोळीण आहे ना, तिने काय करायला हवं, तर तिला लगेच शिकार सहजपणे नाही मिळायला पाहिजे. तिने छिद्रात ती नाही नेली पाहिजे लगेच. आणि बाहेर जेव्हा ती त्याची प्रतीक्षा करते, त्याच्यावर झडप घालण्यासाठी आतुर असते, तर तेव्हा छान छान तिची दृश्य टिपली जावी. आणि ज्यावेळी सावज पकडायला ती जमिनीवर येते, तर तेव्हा तिचं निरीक्षण करायला मिळावं आणि तिचा छान फोटो काढायला मिळावं असं त्यांना वाटायचं. पण हे दृश्य एवढ्या पटकन होऊन जायचं की लेखकाला छान छान दृश्य अजूनही टिपता आली नव्हती. तर या लेसनमध्ये आता पुढे काय होतं आहे, लेखक अजून काय त्या तारकेचे अनुभव आपल्याला सांगतात, तर हे आपल्याला या लेसनच्या पुढच्या पार्टमध्ये पाहायला मिळेल. जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. KCC ऑनलाईन ट्यूशन जर तुम्हाला जॉईन करायची असेल
तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.